सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साखरेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो या दिवाळीच्या अगोदर आपल्याला करायचा आहे। बघा, साखर ही शुक्र ग्रहाची कारक आहे। साखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्र ग्रह हा धनसंपत्ती, पैसा देणारा ग्रह आहे। ज्याचा शुक्र मजबूत त्याच्याकडे बक्कळ धनलाभ, ज्याचा शुक्र कमकुवत त्याच्याकडे दारिद्र्य आणि गरिबी। बघा, साखर ही आपल्याला कसा पैसा देऊ शकते, साखरेचा उपाय करून आपण लक्ष्मी कशी खेचू शकतो, आपल्या घरात असणारे जे काही दारिद्र्य आहे ते आपण कसं संपवू शकतो, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यांनाच वाटत असतं की माझ्या घरात पैसा असावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा पैशांनी भरून राहावा, 10 दिशांनी माझ्या घरामध्ये धनाचा जो लाभ आहे तो होत राहावा। तुम्ही असाल किंवा मी असेल, प्रत्येकाला हे वाटत असतं। कारण बघा, आत्ताच्या काळात पैसा सगळं काय आहे। पैसा असेल तर आपण सगळं करू शकतो, पैसा नसेल तर काहीच करू शकत नाही। छोटी वस्तू घ्यायची असेल किंवा मोठी गोष्ट घ्यायची असेल, पैसा लागतो। घरात कोणी आजारी पडलं, हॉस्पिटलमध्ये गेलात, मेडिसिन असेल किंवा काही असेल, पहिले पैसे लागतात। मुलांचं चांगलं शिक्षण हवं असेल, पैसा लागतो। घरात कुणाचं लग्न असेल, पैसा लागतो। म्हणजे पैशांशिवाय काहीच नाही। हाच पैसा कमवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, पण बऱ्याच वेळा खूप कष्ट करूनही त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही। खूप कष्ट करूनही हवा तितका पैसा आपल्याला मिळत नाही, कारण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही। बघा, आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय जर तुम्ही केला तर या दिवाळीच्या आत तुमच्या आयुष्यात धनाचे लाभ सुरू होतील, बंदिस्त असणारी लक्ष्मी खुली होईल, चहूबाजूने तुमच्या घरात पैसा जो आहे तो येत राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे कष्ट करताय किंवा जी मेहनत करताय त्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळत राहील। आजपासून, उद्यापासून, परवापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथून दिवाळीपर्यंत, म्हणजे दिवाळीचा आपला जो पाडवा आहे, लक्ष्मीपूजन जे आहे, लक्ष्मीपूजन पाडवा, तोपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। आता या उपायासाठी बघा, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक काचेचा डब्बा। काचेचा डब्बा किंवा काचेची बरणी तुम्ही घेतली तरीही चालेल। कुठेही काचेची बरणी मिळते, आपल्या घरामध्ये सुद्धा असते, पण काचेचंच भांड तुम्हाला घ्यायचं आहे। आणि त्याच्यासोबत अर्धा किलो किंवा 1 किलो साखर तुम्हाला दुकानातून खरेदी करून आणायची आहे। ऑलरेडी घरामध्ये साखर आहे, त्यातलीच वापरताय, त्यातलीच उपायाला घेताय, नाही चालणार। या उपायासाठी तुम्हाला कोरी करकरीत दुकानातून अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो, पाऊण किलो, जेवढी त्या बरणीत मावेल तेवढी साखर आपल्या घरी आणायची आहे। आता सगळ्यात पहिले हा उपाय सकाळी करत असाल तर सकाळी तुम्हाला 7 ते 9 या दरम्यान करायचा आहे, आणि संध्याकाळी करणार असाल तर 6 ते 7 या दरम्यान करायचा आहे। कारण हा जो वेळ आहे, ही जी वेळ आहे, ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे। त्यामुळे याच वेळात, याच दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता काय करायचं, सगळ्यात पहिले देवघराच्या समोर बसायचं। देवघराच्या समोर दिवा, अगरबत्ती हे सगळं काही प्रज्वलित करून घ्यायचं। तुळशीच्या समोर सुद्धा तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा, तुळशीच्या समोर सुद्धा एक उदबत्ती लावायची। घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, जे लक्ष्मीचं दार म्हटलं जातं, जिथून लक्ष्मी आपल्या घरात येते, त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सुद्धा एक दिवा लावायचा आणि उदबत्ती लावायची। घरात जेवढी सकारात्मकता करता येईल तेवढी सकारात्मकता करायची, आणि त्याच्यानंतर देवघराच्या समोर ही काचेची बरणी घेऊन बसायचं। आता त्या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला साखर घालायची आहे। जेवढं शक्य, जेवढं तुम्हाला भरता येईल तेवढी साखर त्या बरणीमध्ये किंवा त्या बॉटलमध्ये तुम्हाला भरायची आहे। ठीक आहे। यानंतर आपल्याला बघा, एक सिक्का घ्यायचा आहे, एक नोट घ्यायची आहे आणि एक कलावा घ्यायचा आहे। आता सगळ्यात पहिले जो सिक्का आपण घेतलेला आहे, 1 रुपयांचा, 5 रुपयाचा, 2 रुपयांचा, कितीच आहे, जो सिक्का आपण घेतलेला आहे तो सिक्का देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। त्या सिक्क्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे, म्हणजे थोडंसं पाणी त्याच्यावर अर्पण करायचं आहे। स्वच्छ पाण्याने हा सिक्का तुम्हाला धुवून पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर जी आपण नोट घेतलेली आहे, नोट 10ची घ्या, 20ची घ्या, 50ची घ्या, 100ची घ्या, 500ची घ्या, तुम्हाला जी हवी ती नोट घ्या। जी नोट घेतलेली आहे त्या नोटीला सुद्धा तुम्हाला
जी नोट तुम्ही घेतलेली आहे त्या नोटीला तुम्हाला मागून पुढून सुगंधी अत्तर लावायचं आहे. कुठलाही, गुलाब असेल, मोगरा असेल, हिना असेल, चमेली असेल, कुठलंही. त्या नोटीला तुम्हाला मागून पुढून पूर्ण अत्तर लावून ती नोट सुगंधी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ही जी नोट आहे त्या नोटीमध्ये तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर घालायची आहे. थोडी एक चिमूटभर दालचिनीची पावडर घालायची आणि त्याच्यानंतर ही जी नोट आहे तिची घडी करायची गोल. ती नोट दुमडायची व्यवस्थित, तिची घडी करत गोल 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 तिचा राऊंड केला की त्याच्यानंतर जो सिक्का आपण घेतलेला आहे तो सिक्का तुम्हाला त्या नोटीच्यावर ठेवायचा आहे. सिक्का नोटीच्यावरती ठेवायचा. जो कलावा आपण घेतलेला आहे किंवा मौली धागा, लाल धागा, तो धागा, सिक्का आणि ती नोट व्यवस्थित एकत्रित बांधायची. पुन्हा एकदा एका सिक्का नोटीवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो कलावा त्या नोटीला आणि सिक्क्याला व्यवस्थित बांधायचा. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही नोट जी आहे ज्यात आपण हा सिक्का बांधलेला आहे लाल धाग्यात, ही नोट माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायची. त्या नोटीवर, त्या सिक्क्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ती नोट जी आहे ती माता लक्ष्मीच्या समोर उचलून आपल्या उजव्या हातात घ्यायची. माता लक्ष्मीला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, घरात पैसा येण्यासाठी, घरामध्ये असणारं दारिद्र्य गरिबी संपण्यासाठी प्रार्थना करून या दिवाळीपर्यंत इच्छित धनलाभ होण्यासाठी माता लक्ष्मीला आराधना करायची. त्यानंतर तुम्हाला तीन वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि 3 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. बघा, ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही कायम स्थिर असते. म्हणून तुम्हाला 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर ही जी साखरेची बरणी आहे त्या साखरेच्या बरणीतील थोडीशी साखर बाजूला करायची आणि त्याच्या मध्यभागी ही नोट आणि सिक्का हे दाबायचं. वरती पुन्हा साखर घालायची, म्हणजे वरती पुन्हा ती साखर घालायची, म्हणजे ती नोट आणि सिक्का दिसला नाही पाहिजे. आता त्या बरणीला झाकण नाही लावायचं, तर त्या बरणीला एक लाल कापड बांधायचं. लाल रंगाचं कापड त्या बरणीला घट्ट बांधून घ्यायचं आणि ही बरणी देवघराच्या समोर ठेवायची. जिथून हा उपाय कराल, सेवा कराल, तिथून कमीत कमी 40 दिवस ही बरणी देवघराच्या समोर ठेवायची. रोज तेव्हा तुम्ही देवघरामध्ये दिवा लावाल, उदबत्ती ओवाळाल, पूजार्चा कराल, तेव्हा त्या साखरेच्या बरणीलाही नमस्कार करायचा, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि रोज तिथे 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. रोज सलग 40 दिवस पूर्ण झाले. मध्ये मासिक धर्म वगैरे आला तर ते काही दिवस सोडून द्या, पण 40 दिवस पूर्ण झाले की 40 दिवसानंतर काय करायचं, तर ही जी साखरेची बरणी आहे त्या साखरेची बरणीचं वरचं जे लाल कापड आहे ते काढायचं आणि बरणीमध्ये घातलेला जो सिक्का आणि नोट आहे, सिक्क्याला म्हणजे नोटीला बांधलेला जो सिक्का आहे ती साखर थोडी बाजूला करून त्याच्यामधून ते काढायचं. हे काढून घ्यायचं आणि ही नोट, हा सिक्का त्या धाग्यात तसाच बांधून आपल्या कपाटात ठेवायचा. तुम्ही कपाटात ठेवू शकता, व्यवसाय असेल तर गल्ल्यात ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. शिवाय जी साखर आहे, बरणीत घातलेली जी साखर आहे, ही साखर रोज तुम्ही चहात किंवा गोड पदार्थ जे काही बनवाल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. घराच्या आजूबाजूला कुठे मुंग्या असतील, छान वारुळं असतील कुठे, तर तुम्ही किड्या पशुपक्ष्यांना म्हणजे त्या मुंग्यांना सुद्धा थोडी साखर जी आहे ती खाऊ घालू शकता. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही तासात, काही दिवसात अनुभवायला सुरुवात होईल. 40 दिवसांच्या आत तुमचा भाग्योदय होईल. तुम्हाला कुठले दोष असतील, मुंग्यांना, कीटक पक्ष्यांना जर तुम्ही ही साखर खाऊ घातली तर तुम्हाला असणारा पितृदोष किंवा कुठलाही मोठा दोष असेल त्या दोषाचा नाश होईल. 40 दिवस अभिमंत्रित केलेली ही साखर जर तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घातली, लक्षात ठेवा, तर तुमचे सगळे दोष दूर होतील. ही साखर तुम्ही स्वतः ग्रहण केली, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ग्रहण केली, तर तुम्हाला लागलेली बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, कुणाची काही नजरबाधा असेल ती दूर होईल, आजारपण दूर होतील, लक्ष्मीची कृपा राहील, खूप असणारं दारिद्र्य जे आहे ते कुठेतरी कमी होईल. बघा, खूप सोपा उपाय आहे. या उपायाने कधीही तुम्हाला कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही, खूप गरिबी पाहायला मिळणार नाही, खूप दरिद्रता येणार नाही. सगळं मनासारखं होईल, इच्छित होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.